हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी शिरवाळी बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात प्रथम मी 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा मीठ आणि 1 ते 2 चमचे तूप घालायचं आहे। मालवणमध्ये फेमस असणारा हा पारंपरिक पदार्थ आहे। तर ह्याला काही ठिकाणी शिरवळी किंवा रेड शिवाय देखील बोलले जाते। तर तुमच्या भागामध्ये याला काय बोलले जाते कमेंट करून नक्की सांगा। तर आता ह्या तांदळाच्या पिठामध्ये आपण उकळी आलेलं असं गरम पाणी घालायचं आहे। बऱ्याचदा हाताला भाजायची शक्यता असते, तर त्यावेळेला आपण चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे। शिरवळी बनवण्यासाठी जे आपण तांदूळ वापरतो तर तो आपण वापरताना मोठा तांदूळ वापरायचा आहे आणि तो धुवून स्वच्छ करून फॅन खाली सुकवायचा आहे आणि त्यानंतरच मग तो दळून आणायचा आहे। तांदूळ धुवून सुकवल्यामुळे शिरवळे हे मऊ मुलायम होतात। आता हे पीठ आपण चांगलं मळून घ्यायचं आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित मळून घ्यायचे आहेत। गरम पाणी घातल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि त्याला असे तडे जात नाहीत। यानंतर याचे आपण गोळे बनवायचे आहेत। याचे मोठे मोठे 4 ते 5 आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे पहा, असे गोळे बनवायचे आहेत। असे आपण सर्व गोळे बनवून घेऊया आणि यानंतर आता आपण आपले गोळे तयार होईपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे। हे पहा, आपले आता गोळे सर्व तयार झालेले आहेत। तर एका वाटीमध्ये 4 ते 5 असे गोळे तयार झालेले आहेत। हे पहा, पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आता यानंतर यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचे गोळे आपण घालायचे आहेत। हे पहा, असे सर्व गोळे यामध्ये आता टाकायचे आहेत। हे गोळे या पाण्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत। हे गोळे शिजेपर्यंत नारळाचं दूध कसं बनवायचं आहे ते पाहूया। त्यासाठी 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे। ओला नारळाच्या स्लाइस किंवा ओला नारळ किसलेला घेतला तरी चालेल। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपण आता ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, आता नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता यानंतर याला आपण गाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चाळण ठेवायचे आहे आणि चाळणीवरती हे ओतून आपण त्याला चांगलं गाळून घ्यायचं आहे। हे पूर्ण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। ह्यातलं पूर्ण दूध निघलं पाहिजे आणि उरलेला चौथा हात आपण टाकून द्यायचा आहे। आता जे ओल्या नारळाचं दूध तयार झालेलं आहे यामध्ये आपण वेलची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा। यानंतर यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। तर याला चांगलं हलवून या दुधामध्ये आपण गुळाला विरघळू द्यायचं आहे। तर शिरवळी बरोबर खाण्यासाठी आपण हे नारळाचं दूध वापरायचं आहे। पिठाचे गोळे शिजलेत का पाहायचं आहे। आता हे गोळे शिजलेले आहेत, पहा। हे सर्व गोळे शिजलेले आहेत। आता याला आपण एका भांड्यामध्ये काढायचे आहे। गरम गरम असतानाच आपण याच्या शेवया गाळायच्या आहेत।
हे शिजलेले गोळे आता आपण काढलेले आहेत. आता आपण शेवचा साचा घ्यायचा आहे आणि त्या साच्याला आपण थोडं तेल लावायचं आहे आतून आणि त्यानंतर यामध्ये आपण गरम गरम हे गोळे घालायचे आहेत. त्यानंतर आता शेवया गळायला सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा शेवया गळायच्या आहेत. तर हे शिरवाळे आपण नारळाच्या दुधाबरोबर खायचे आहेत. हे पहा, शिरवळे आता तयार झालेले आहेत. मालवणचा हा पारंपरिक पदार्थ आहे. तर करताना हा केळीच्या पानावरती केला जातो. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.